नमस्कार. उपवासाला साबुदाणा खिचडी ऐवजी काहीतरी हलकं फुलकं खायची इच्छा असेल तर एकदा हा वरईचा भात करून खाऊन बघा. चवीला उत्तम, पचायला हलका, करायला अगदी सोपा असा हा वरईचा भात कसा करायचा ते आज आपण पाहूया. वरईचा भात बनवायला काही जास्त साहित्य लागत नाही. इथं मी 1 वाटी वरईचा तांदूळ घेतलेला आहे. 3-4 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत. एक मध्यम आकाराचा बटाटा धुवून साल न काढता त्याच्या चौकोनी चकत्या करून घेतलेल्या आहेत. बटाट्याच्या चकत्या पातळ पातळ करून घ्यायच्या कारण की आपण ह्या तळून घेणार आहोत. आणि मुठभर शेंगदाणे घेतलेले आहेत. कढई गॅसवर ठेवून त्याच्यात 3 ते 4 चमचे तेल ओतायचं आणि सर्वात आधी बटाटा तळून घ्यायचा. अगदी चांगला कुरकुरीत होईपर्यंत बटाटा 3 ते 4 मिनिटं मोठ्या गॅसवर तळून घ्यायचा. आणि तुम्हाला जर भातामध्ये शिजलेला बटाटा आवडत असेल तर बटाट्याच्या थोड्याशा जाडसर फोड्या करायच्या आणि त्या सुद्धा 1-2 मिनिटं तळून घ्यायच्या. बटाट्याच्या फोडी अर्धवट तळून शिजवून घ्यायच्या कारण की हा भात खूप पटकन शिजतो आणि भात शिजला की मग जर आपण अशाच हे बटाट्याच्या फोड्या टाकल्या तर त्या कच्च्या राहतील. बटाट्याच्या फोडी शेंगदाणे तळताना एकच काळजी घ्यायची, ते करपले नाही पाहिजेत, नाहीतर भाताला करपट वास यायला लागतो. बटाट्याच्या फोड्या तळून झालेल्या आहेत, त्याला काढून घेऊयात आपण. पोह्यावर कसं आपण तळलेले शेंगदाणे तळलेले बटाटे आपण वरून टाकतो तशाच पद्धतीने हा भात शिजल्याच्या नंतर आपण हे तळलेले शेंगदाणे आणि बटाटे वरून टाकणार आहोत. आता 1 मिनिटभर शेंगदाणे सुद्धा तळून घ्यायचे. शेंगदाणे जरा सुद्धा करपू द्यायचे नाहीत. शेंगदाण्याचा हलकासा रंग बदलला की शेंगदाणे काढून घ्यायचे. हा भात गरम गरम खूप छान लागतो. थंड झाला तर थोडासा दह्याबरोबर खाऊ शकतो. कोरडापणा जाणवत नाही याच्यात बटाट्यामुळे आणि शेंगदाण्यामुळे भाताला थोडासा क्रंचीनेस येतो. शेंगदाणे छान तळून झालेले आहेत. आता हे तळलेले शेंगदाणे ज्या डिशमध्ये आपण बटाटा काढला होता त्याच्यातच काढून घेऊया. शेंगदाणे तळून झाले की जे एक्स्ट्राचं तेल होतं ते काढून घ्यायचं. तर शेंगदाणा आणि बटाटा तळण्यासाठीच आपण जास्त तेल घेतलेलं. आता ते काम झालेलं आहे, ते काढून घ्यायचं. 1 चमचाभरच तेल ठेवायचं. उरलेल्या तेलामध्ये आपण जे मिरचीचे बारीक बारीक तुकडे करून घेतले होते ते सुद्धा तळून घ्यायचे. अर्धा मिनिटभर हे मिरचीचे तुकडे भाजून घ्यायचे. चिवडा करण्यासाठी कसे आपण मिरच्या भाजून घेतो त्याच पद्धतीने भाजून घ्यायचे. कढई गरम असल्यामुळे मिरची तळताना त्याचा एखादा तुकडा डोळ्यामध्ये उडू शकतो, तेवढी काळजी घ्यायची. मिरचीचे तुकडे चांगले भाजून झाले की सगळे काढून घ्यायचे. अगदी 4 ते 5 तुकडे ते कढईमध्ये ठेवायचे कारण की आपण भात शिजवताना त्याच्यामध्ये सगळे मिरचीचे तुकडे टाकले की भात खूप तिखट होईल. मिरचीचा सगळा तिखटपणा त्या भातामध्ये शिजताना उतरेल, त्यामुळे 2-4 तुकडेच ठेवायचे आणि बाकीचे मिरचीचे तुकडे काढून घ्यायचे. मिरची भाजून झाल्यानंतर त्याच्यात आपण वरईचा तांदूळ जो 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला होता तो घालायचा. अर्धा मिनिटभर वरई चांगली परतून घ्यायची. मग कढईमध्ये जेवढा तुम्ही तांदूळ घेतला होता त्याच्या 2 किंवा 2.5 पट पाणी ओतायचं. पाणी थंडच ओतायचं, गरम करायची गरज नाही. आणि जर तुम्हाला गरम करायचं असेल पाणी तर थोडंसं कोमट करून ओतलं तरी चालेल. चवीपुरतं मीठ घालून ते मीठ व्यवस्थित मिसळून घ्यायचं. वरईचा तांदूळ आणताना तुम्ही नेहमीचा किराणा जिथून भरता शक्यतो तिथूनच घ्यायचा कारण की काही वेळेस वरईच्या तांदळामध्ये पांढरी गार असते, त्यामुळे संपूर्ण भात कचकच लागतो. आणि वरईचा तांदूळ सुद्धा पांढरा असल्यामुळे त्याच्यातला जो पांढरे दगड असतात बारीक बारीक ते वेगळे काढता निवडता येत नाहीत. वरईच्या तांदळामधले दगड काढण्याची सुद्धा एक पद्धत आहे, ती मी तुम्हाला पुढे सांगतेच. ती पद्धत मी तुम्हाला तोंडीच सांगेल कारण की त्याचा मी व्हिडिओ शूट केलेला नाहीये. आता या भाताला आपल्या उकळी फुटलेली आहे आणि त्याच्यातलं पाणी सुद्धा थोडंसं कमी झालेलं आहे. आता भाताला चांगली वाफ देण्यासाठी त्याच्यावर झाकण लावून 2 मिनिटं मंद गॅसवर हा भात शिजू द्यायचा. भात आता आपला चांगला शिजलेला आहे. गॅस बंद करायचा. भात व्यवस्थित मिसळून घ्यायचा एकदा. परत 5-1 मिनिटं झाकण लावून भाताला वाफ द्यायची. आपण वरईचा तांदूळ धुताना त्याला एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात पाणी वतताना हळूहळू ते तांदूळ सुद्धा खाली आला पाहिजे अशा पद्धतीने धुवायचा. सगळा तांदूळ एकसाथच दुसऱ्या भांड्यात नाही ओतायचा, तर हळूहळू खंगाळत थोडं थोडं पाणी घेऊन थोडा तांदूळ त्या दुसऱ्या भांड्यामध्ये गेला पाहिजे अशा पद्धतीने ओतायचं. आणि असं करता करता जो शेवटचा चमचाभर तांदूळ त्या वरच्या भांड्यामध्ये उरतो तो न घेता तो तसाच टाकून द्यायचा. कारण जे खडे असतात ते वजनाला थोडेसे जड असतात, त्यामुळे ते खाली बुडाला जाऊन बसतात. अशा पद्धतीने वरईच्या तांदळामधून ते खडे वेगळे करायचे. आणि तुम्हाला जर ह्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला दाखवेल ते कसं करायचं ते. भाताला 5-1 मिनिटं वाफ दिल्यानंतर त्याच्यामध्ये तळलेले शेंगदाणे, तळलेला बटाटा आणि मिरची घालायची. कुणाला जर भात तिखट आवडत असेल तर ती तिखट मिरची तुम्हाला खाता येईल त्याच्याबरोबर म्हणून वरून घालायची. आणि जर तुम्हाला नको असेल तर ती तशीच वेगळी काढून ठेवायची. सोमवार सोडला तर कोणत्याही उपवासाला हा भात खाल्ला जातो. सोमवारी का खात नाही हे मला माहिती नाहीये. जर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला या वरईच्या भाताची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. धन्यवाद.